सवती सवती म्हटलं की पण तो विषय काढला ना मला असं रडायला येतं. असं असतं त्यात मी अशी दिव्यांग, त्यामुळे जर माझ्यासारखी दुसरी असते ना तर. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सारिका कांचनची दुनिया. आणि खरं तर खूप दिवसानंतर आम्ही असं व्हिडिओ बनवायला लागलोय समोरासमोर. नाहीतर मग जास्त दिवस झाला आम्ही व्हिडिओ बनवलाच नाही. किती 7-8 महिने झाले असतील ना. तर भरपूर म्हणजे खूप दिवस झाले की आम्ही बनवलाच नाही व्हिडिओ. तसं तर बनवायचं म्हणलं होतं, पण म्हटलं चला आता बनवूयाच बऱ्याच दिवसानं. आता खरं तर तुम्हाला माहिती आहे आमचं असं नातं आहे ज्या नात्याबद्दल ना समाजामध्ये लय गैरसमज येतं. तर सवती सवती म्हटलं तर स्पर्धा येतात, भांडण येतं, पण तसं काही नाही आमच्यात. म्हणजे आमच्या दोघींमध्ये स्पर्धा तर कुठलीच नाही की हिच्याकडे आहे मला पाहिजे, माझ्याकडे आहे तिला पाहिजे, असं काही नसतं. आम्हाला मला वाटतं की हा कांचनला ते किती छान दिसेल आणि तिला वाटतं की ताईंला ते किती चांगले दिसेल. असं असतंय म्हणजे कुठल्याही गोष्टीत. त्यामुळे स्पर्धा आणि कॉम्पिटिशन असं आमच्यात नाहीच की कोण बेस्ट आहे आमच्यापेक्षा. आमच्या दोघींसाठी ना आम्हीच बेस्ट आहोत. हे सगळ्यांनाच ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ह्या दोघी सवती सवती आहेत आणि एवढ्या प्रेमाने कशा राहतात. आता बऱ्याच साऱ्या कमेंट पण येतात, पण कोणत्याही कमेंटचा आमच्या लाईफवर काही परिणाम होत नाही, कारण प्रत्येक माणसं प्रत्येकाचा कल वेगळा असतो. कोण मला चांगलं म्हणतं, कोण हिला चांगलं म्हणतं. काही जे आहेत ते फक्त कांचनसाठी व्हिडिओज बघतात, काही लोक जे आहेत ते फक्त माझ्यासाठी व्हिडिओ बघतात. असं असतं. मग कुणाला वाटतं की सारिका चांगली आहे आणि कुणाला वाटतं की कांचन चांगली आहे. पण तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं ना तर आम्ही दोघी पण एकमेकीसाठी चांगल्याच आहोत. कमेंट असते अशी त्या ताई आहेत, त्या ताईंनी कमेंट केली. त्या प्रत्येक वेळेस कमेंट करताना ताईविषयी चांगली कमेंट करतात आणि माझ्याविषयी असं गैरसमज होतात त्यांचा. खरं तसं नाही. त्यांच्यापेक्षा ना त्यांना जेवढी आपुलकी आहे ना ताईविषयी त्याच्यापेक्षा जास्त मला ताईची आपुलकी वाटते. म्हणजे आमचं पण तेवढंच, दोघांचं पण ताईवर प्रेम आहे. तुम्हालाच काळजी नाही असं समजू नका, म्हणजे मला असं म्हणायचं आहे. म्हणजे तिला असं म्हणायचं आहे की तिचं कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये ना तिला तिच्या मनात काय आहे ना ते असं जास्त एक्सप्रेस करता येत नाही. ती जे काही बोलू शकते ना ती माझ्याच कशी बोलू शकते. तर तिला असं म्हणायचं आहे की तुम्ही तिच्याविषयी एवढा निगेटिव्ह विचार करू नका, की तुम्हाला जेवढी माझ्याविषयी आपुलकी वाटते म्हणजे सगळ्यांनाच, तर तेवढीच ना कांचनला पण वाटते. आणि ते तिनं प्रूव्ह करून दाखवले. असं आहे, कारण आजकालच्या जमान्यात ना कोणीही मुलगी ना सवती सोबत राहायला तयार होत नाही. असं आहे. पण ती असं करत नाही. म्हणजे तिला माझ्याविषयी ना खूप काळजी वाटते, म्हणजे दोघांना पण. असं आहे. म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला माझ्याविषयी आपुलकी वाटते, त्यात काही म्हणजे आणि तुम्हाला पण वाटते तसंच आहे. तुम्हाला जशी वाटते ना ताई तशी आमच्या ह्यांना पण. माझं काय सोडा, खरं आमच्या ह्यांना ना दोघी पण आम्ही सारखंच आहे त्यांच्यासाठी, आणि ते दोघींवर पण प्रेम आहे तेवढंच. म्हणजे दोघींना पण ते समान हे करतात. असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरंच ती जर माझी एवढी केअर करत नसती कांचन तर आज मी इथं नसते, एवढं नक्की. म्हणजे जर घरात थोडं जरी आपल्याला माणूस असं वेगळ्या नजरेनं बघत असेल, सारखं थोडं काय काय म्हणत असेल, सारखं काय बोलत असेल, तर ना खरंच आपली इच्छा होत नाही तिथे राहायची. असं असतं. आणि त्यामुळे मग मी पण माझ्या इथं राहायचा उद्देशच मेन नसता, म्हणजे मी राहिलेच नसते इथं, सारखं माहेरी गेले असते. तर आता तुम्हाला माहितीच असेल आम्ही कसं राहतो. खरं तर दोघी पण एकमेकींना समजून घेतो, त्यामुळेच मी आज इथं आहे. असं आहे ना. तर खरं तर ती मला म्हणू पण शकली असते की आता तुम्ही दुसरं लग्न केले आणि झालं, कारण अगोदर पण तिनेच मला इथं राहायला सांगितलं होतं की चला आपण तिघं मिळून राहूया, म्हणून आम्ही सगळे एकत्र राहतोय. असा विषय आहे. आणि खरं तर ना सगळ्याच नात्यात ना छोट्या मोठ्या कुरकुरी होत असतात, थोडेसे मतभेद होत असतात. तशा आमच्यात पण होतात. पण थोड्या वेळाने ना आम्ही एकमेकांना असं समजून घेतो. ठीक आहे, तू तसं म्हणते तर तसं करूया. मग तिचं पण असतं, नाही ताई तुम्ही म्हणताय तर तसंच करूया. असं होतं. म्हणजे मतभेद होतात, पण मनभेद आमच्यात अजून कधी होत नाही. गोष्ट लक्षात आली ना मी ती करत असते.
आणि पण माझ्या लक्षात नसतं की ती बरोबर आहे का चुकीचे. खरं मी करायचा प्रयत्न करत असते, मग कुठली का गोष्ट असं नाही. पण परत ताई आल्या मला सगळं सांगतात की असं नाही करायचं, तर असं करायचं, असं नाही करायचं. मग ती मी ताईचं ऐकत असते, बाकी कोणाचं नाही मी ऐकत करत, त्यांचं ऐकत असते. हा. आणि जर माझ्याकडून जर एखादं काही चुकीचं झालं, काही हे झालं, तर ती पण मला समजून सांगते, ताई हे असं करायला पाहिजे होतं, मग आपण असं करूया. मग असं आमचं कोणती म्हणजे स्वयंपाकातली म्हणा किंवा घरातली म्हणा, घर डेकोरेशनची म्हणा, कोणती बी म्हणा, दोघींच्या विचाराने असते आमच्या घरातलं. त्याच्यातली एक माझी आवडणारी गोष्ट म्हणजे मला जास्त आवडते ती, कारण कुणालाच नाही कळती, ताईला कळती ती गोष्ट. म्हणजे ताईला माझ्या चेहऱ्याकडे बघून कळतं की मला काय झालंय, मी का नाराज आहे, मला का बरं वाटत नाही, किंवा आजारी पडली, काही पण होऊ द्या मला, असं चेहरा लगेच टाकत असते मी. आणि ती फक्त ताईलाच कळतं, यंदा पण नाही कळत मी काय म्हणजे मला काय होतंय, मला काय नाही. ती फक्त ताईच ओळखते ते आतापर्यंत, त्यामुळे मला भारी वाटते. आणि कसं माहिती का, तिचं चेहऱ्याकडे बघितलं ना लगेच लक्षात येतं, हा हिचं काहीतरी झालंय, काहीतरी बिघडलंय म्हणून. असं असतं. मग तिला कोणाची तरी आठवण येत असेल, म्हणजे ती खूप हळवी आहे, तिला म्हणजे एका मिनिटात असं कोणाविषयी कुणाची आठवण येते, मग तिला अचानक रडायला येतं. मग असं असतं, अचानक तिच्या मनात काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे ती कधी रडल कधी हसल याचा काही नियम नसते. असं असतं. मग थोडंसं जरी चेंज झालं ना, आता 5-7 वर्ष झालं आम्ही एकत्र आहे, थोडा जरी तिचं चेंज झालं ना, मग कळतं हा हिचं काहीतरी झालंय, मग ती नाराज काय असं म्हणजे लक्षात आमच्या येतं. घरातच नाही, बाहेरचे पण नाही, सासरचे पण, कुठले पण असू दे, पण कोण आजारी असलं, कोणाचं काय असं ऐकायला भेटलं का मला असं करमत नाही. हे काय कोणाचं काय झालं तर असं मला आमच्या शेजारी जरी कुणाची भांडणं झाली तरी हिला वाईट वाटत असतं, ताई तसं नव्हतं करायला पाहिजे आहे ना, तिला तसं नव्हतं करायला पाहिजे, किंवा त्याचं भांडण असं झालं, असं असतंय रोज. म्हणजे ती प्रत्येकाचा विचार करत असते आणि प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगत असते, आज हिचं असं झालं, आज तिला ते भांडले. परत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे युट्यूबर आहेत, इंस्टाग्रामवर जे आहेत, त्यांच्या लाईफ मधले बी ताई त्यांचं असं व्हायला नाही पाहिजे, ताई त्यांचं तसं व्हायला नाही पाहिजे, ताई अशा गोष्टी ती माझ्यासोबत शेअर करत असते. आणि त्या गोष्टीवरनं सुद्धा ती नाराज होते की त्याच्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे होतं. हिच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, स्वतः किती पण अडचणीत असू दे, पण ती दुसऱ्यांना मदत करणार म्हणजे करणार. मी जर तिला नको म्हणलं ना, असं द्यावं काय होते त्याला, करूया असं दे चला, असं असते. आता आम्ही कुठेतरी चाललोय बसमधनं, कोणाला तरी सीट पाहिजे, कोणाला तरी हेल्प करायचे, ही स्वतः उठणार पण त्याला बसवणार. असं असतंय तिचं. म्हणजे तिचा खूप असा मदत करणारा स्वभाव आहे, कुणाला पण ती अशी लगेच मदत करते. कारण मला असं वाटतं की एसटीत आजोबा असतात, कोणाचे असते म्हातारा माणूस, मग असं त्यांना उभा करण्यापेक्षा बसा म्हणती. कोण कॉलेजची पुरी ही असते त्या उभा राहिलेल्या, त्यांना बसा मी म्हणत असते, मी उभा राहते. हा, मग इतका हिचा चांगला स्वभाव आहे, तर मग ती माझ्यासोबत कसं घरात राहत असेल याचा तुम्हीच विचार करून सांगा कमेंट करून. आणि सगळ्यांची भांडणं होत असते ती कशावरनं, ती मतभेद हे होतं. आमचं कसं असतं माहिती आहे का, चहा कोण करणार ह्याच्यावरनं आमचा वाद चालू असतोय. तर तू करणार का मी करणार. शक्यतो मी कधी चहा बनवतच नाही, पण आता 3-4चे टाइम झाले, कांचन चहा करते का ग, असं एवढं म्हणायचं. मग याविषयी आमचं चालू असते, तू करते का मी करते. शेवटी तीच करते, कारण चहा करायला मला आवडत नाही. सकाळ स्वयंपाक करायला येईल, पण चहा करू वाटत नाही मला. तर टिकवण्यासाठी एकमत असण्याचीच गरज नसते. तर कधी कधी ना आपण समोरच्याचं म्हणणं मान्य करू शकत नाही, पण त्या व्यक्तीचा आदर नक्कीच करू शकतो. असंच आमच्या दोघींचं असतं. म्हणजे माझी एखादी गोष्ट तिला पटत नसली तरी पण ती म्हणते, ताई नको मला नाही आवडत, ठीक आहे, पण तिच्याविषयी माझ्या मनात असलेली रिस्पेक्ट ना मला लगेच लक्षात येते. असं असतं. आणि तिच्याविषयी बी तसंच असतं. तिची एखादी गोष्ट मी मान्य करू शकत नसली तर ठीक आहे, पण तिच्याविषयी मला वाटतं तरी म्हणजे असं हां ते करायला पाहिजे, असं असतं आमचं. आणि जरी नाही मी तिचं मान्य केलं, तिनं माझं मान्य केलं, असं म्हणून आम्ही
कोणतीच गोष्ट धरून नाही बसत. तिनं नाही माझं ऐकलं तर मग मी का तिचं ऐकू, असं काय नसतं. दोघी पण आम्ही परत मग एकत्र येत असतो परत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघींच्या भानगडीत ना अहो कधीच येत नाहीत, कधीच तिने आमच्या भांडणात येत नाहीत. तुमचं तुम्ही करा बी मिटवा बी असं असतं, म्हणजे कधीच ते आमच्याविषयी बोलत नाहीत. आता विषय निघला म्हणून सांगितलं. मला कमेंट आली होती की तुमच्या दोघींचं भांडण जरी झालं तर आम्ही नेमकी कोणाची बाजू घेतात. तर आमच्या दोघींचं मुळात भांडण होतच नाही. आणि जरी झालं, आता कसं बहिणी असल्या तरी भांडण होतच, तरी थोड्याफार गोष्टीवरून मतभेद झाले तरी पण आमच्या होना दोघीतली कोणाचीच बाजू घेत नाही. तर दोघीचं मिटवा तिकडे दोघीचं कारण त्यांना माहित आहे, कारण या आता थोडं जरी त्यांचं थोडं झालं तरी पण राहिलंय त्या परत एकच होते त्या. आणि हे वेगळं होते तर आम्ही एक होते असं. त्यामुळे ते भानगडीतच पडत नाही त्या कुणाच्या पिठात. आणि आमच्या दोघींच्या नात्यात ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आम्ही दोघी पण ना एकमेकींच्या आयुष्यात असे जास्त ढवळाढवळ करत नाही. तिचं काय त्यापेक्षा ना आम्ही दोघी ना एकमेकींना समजून घेतो असं असते. म्हणजे ती कोणती पण गोष्ट झाली ना तर ती समजून घेतो. त्यामुळे आमचं नातं खरं एवढं स्पेशल आहे असं मला वाटतं. दोन आहे त्या कमेंट. आणि सगळ्यात आता कमेंट, खरं तर ती कमेंट ना माझे काही पाठ नाही त्यामुळे मी वाचूनच आता त्याविषयी बोलणार आहे. की सारिका जेव्हा सगळे व्हिडिओ बघून बोलतात की तुमचा नवरा फरक करतो आणि दोघींमध्ये फरक करतो, तर मी सारिका बोलते की असं काही नाही. मला माहिती आहे माझा नवरा तसं काही करत नाही. मला माहिती आहे माझा नवरा कसा आहे. मी त्यांच्यासोबत राहते, मला माहिती आहे. पण सारिका लोक बघतात, त्यांना जे दिसतं डोळ्याने ते बघतात. असं नाही ना की डोळ्याने दिसतं ते खोटं असतं. आणि तू राहते त्यांच्यासोबत पण दुसरे पण वेडे नाहीत, त्यांना बघून जाणवतं म्हणून बोलतात. तर ही एवढी म्हणजे कमेंट होती. आता ती काही माझी पाठ नाही त्यामुळे मग मी तुम्हाला वाचूनच दाखवली. तर कसं आहे सांग का, लोक तेच बघतात जे बोलतात, जे ते बघतात. बरोबर आहे. आता मी जो काल व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्याविषयी, तर कसं होतं ना बिहाइंड द सीन व्हिडिओज ना मी शूट करत असते, त्यामुळे जास्त व्हिडिओमध्ये ती दोघं दिसतात तुम्हाला असं होतं. त्यामुळे मला शूट करायचं असतं आणि मी शूट केलं ना तेच मला आवडत असते. बाकी कोणी शूट केलं तर नाही. त्यामुळे जास्त करून व्हिडिओमध्ये तुम्हाला ही दोघं दिसत असते, आम्ही दोघं काही दिसत नाही. पण त्या गोष्टींना मी पण एन्जॉय केलेल्या असतात तेव्हाच तिथंच असं असतं. त्या दोघींना बी कोणत्याही गोष्टीत समानच हे धरतात. आता बघणाऱ्यांना सुद्धा तिथं म्हणजे आमच्याकडे खूप क्युरियोसिटी बघतात की हां हिचा फोटो काढून झाला की मग माझा फोटो असतो, मग तिचा काढून झाला की मग मी फोटो काढते, मग ही काढते आमच्या दोघांचा, मी काढते ह्या दोघांचा. तर असं आमचं चालू असतं. आणि त्यामुळे ना व्हिडिओ जास्त करून ही दोघं दिसतात. आणि मी मला तो सीन शूट करायचा असतो त्यामुळे माझ्यात कॅमेरा असतो, त्यामुळे मी जास्त आहोंच्या सोबत तुम्हाला दिसत नाही असं असतं. त्यामुळे कॅमेऱ्यात तुम्हाला तेवढंच दिसतं. बाकी मी पण त्या गोष्टी एन्जॉय केलेल्या असतात ज्या हिने पण केलेल्या असतात. म्हणजे कोणतीही गोष्ट आम्ही तिघेच असतो, म्हणजे कुठं बाहेर फिरायला जाऊ काही जाऊ असं असतंय आमचं. तर ताई कॅमेरा धरून असतात, कॅमेरा व्हिडिओ करतात आणि जे फोटो मी त्या ताई माझं काढतात तेच मी त्यांचं काढते. पण एवढं व्हिडिओ पाहिजेत त्या म्हणजे व्हिडिओ करतात आमचं चाललेलं असते तोपर्यंत. आणि माहीत नसतंय कॅमेरा धरलेला आहे, ही काय केलेलं ताईने व्हिडिओ केलेलं, त्यामुळं काय माहीतच होत नाही. आणि ज्या व्हिडिओचे जे क्लिप पाहिजे असते त्या ह्यांचं चालू असतं त्यावेळेस मला काय करू वाटत नाही व्हिडिओ. म्हणजे काय व्हिडिओ म्हणून करायचा, कुठं म्हणजे तिला जास्त ना शूट करायची आयडियाच नाही असं होतं. म्हणजे जास्त तिला सवय नाही, मग तो आमचा फोटो काढणार की ती दुसऱ्या कॅमेऱ्यात शूट करणार असं होतं. त्यामुळे जास्त करून आम्ही दोघं व्हिडिओमध्ये ना तुम्हाला कमी दिसतो. त्यामुळे ते आमच्या दोघीत फरक करतात असतं बिलकुलच नाही. ते दोघींना पण समानच धरतात. एक कमेंट अशा आहेत, म्हणजे एक नाही बऱ्याच कमेंट येतात अशा की मला त्याचं उत्तरच द्यायचं होतं. तर मी कमेंट वाचते
आणि अजून एक कमेंट आहेत की असं माझं पण बरेच मी दिवस झालं म्हणायचं म्हणते कमेंट ती बोलायची म्हणते पण तशी काही वेळ झाली नाही. आणि आमच्या घरात पण असे बरेच पाहुणे येत जात असतात त्यामुळं काय असं काय बोलणंच झालं नाही. आणि ती बरेच दिवस झालं मला बोलायची होती कमेंट आणि त्या कमेंट विषयी ताईला पण लय नाराज होते सारखं. आणि त्या कमेंट वाचल्या का बरेच वेळा नाराज होऊन बसतात. तर ती बरेच कमेंट केल्यात अशी की तुम्ही ह्या दोघांमध्ये कशाला राहताय, दोघांचं लग्न केलंय तर ह्या दोघांमध्ये कशाला राहताय अशी कमेंट. पण मलाच काय फरक पडत नाही तर म्हणजे दुसऱ्यांचं काय गरजच नाही ना काय म्हणायची. म्हणजे मला आवडतंय ना त्या असलेल्या म्हणजे त्या असल्यानं मला काय फरक पडत नाही. म्हणजे असं होईल तसं होईल काय म्हणजे त्या असल्यावरच मला भारी वाटतंय घरात आणि त्या नसल्यावर असं करमत नाही मला. तर आम्ही दोघं असलं ना काय तर चुकल्यासारखं वाटतंय. आणि तशी काय कमेंट तुम्ही करत जाऊ नका कारण मलाच काय फरक पडत नाही त्यांनी असले तर. आणि तशी काय कमेंट इथनं पुढं करत जाऊ नका तुम्ही. हा मग खरं तर मला पण कधी कधी वाईट वाटतं की मी उगाच राहते त्या दोघांमध्ये असं होतं. आणि बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं बाई. आणि तुम्ही म्हणताय दोघांमध्ये राहायचं नव्हतं तर खरं सांगू का जेव्हा आपलं लग्न होतं ना तीच आपलं लग्न असते म्हणजे आपलं स्वतःचं घर असतंय. बाकी आपण बाहेर कितीही गेलो ना तर ते घर आपलं कधीच होऊ शकत नाही. त्यात मी असं दिव्यांग असल्यामुळे ना ह्यांनी दोघांनी मला समजून घेतलं ना तेच माझ्यासाठी खूप आहे. आणि लय दिवसापासून ना मला ह्याविषयी बोलायचं होतं पण तो विषय काढला ना मला असं रडायला येतं त्यामुळे मी त्याविषयी कधी बोलले नाही. तर तुम्ही म्हणताय जायला पाहिजे त्या दोघांमधनं जायला पाहिजे. कुठं जायला पाहिजे? जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंतच बायकांना माहेर असतं असं असतं. त्यात मी अशी दिव्यांग त्यामुळे जर माझ्यासाठी दुसरी असते ना तर ती दुसरं लग्न करून राहू शकत होती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण मी जर गेले ना तर मी कुठं जाऊ शकते. तर ह्या दोघांनी समजून घेतलं आहोनी कांचनी तेच माझ्यासाठी खूप आहे. आणि जर ह्यांना सगळ्यांनाच प्रॉब्लेम नाही आहे तर मला वाटत नाही की कोणाला काय प्रॉब्लेम असावा. तुमचं सगळ्यांचं म्हणणं मान्य आहे मला की बरोबर आहे जर तुला एवढंच करायचंच होतं दुसरं लग्न तर मग तू का राहते त्यांच्यात. तर आता मी राहते त्यांच्यात कारण माझा नाही विलाज आहे. बाईला माहेर तोपर्यंतच असते जोपर्यंत तिचे आई वडील असतात. भाव पण आपल्याला चांगलं सांभाळतो त्यात काय वाद नाही. पण भाऊजे आपल्या मनासारखी भेटेल ना हे पण काही शक्य नसतं असं असतं. आणि मुळात ह्यांना वाटतंय की मी राहावं त्यांच्यापाशी. आणि सगळ्यात महत्त्वाचं कांचनला वाटते. आता आहोनला तर वाटणारच कारण त्यांना अगोदरच वाटतं पण तिला वाटणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच मी इथं राहते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आता जाऊ द्या लय रडायली त्याविषयी काही बोलायला नका आहे ना. आणि मला वाटत नाही इथून पुढे काही मी आता व्हिडिओमध्ये जास्त बोलू शकेल. तुमचे काय राहिलेले प्रश्न असतील ना तर ते आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया. जाऊ द्या ताई तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कोणी किती पण कमेंट करू द्या काय पण बोलू द्या मी आहे ना तुम्हाला. खरं तर कांचन आहे म्हणून एवढं काय वाटत नाही. नाहीतर आमच्या घरातल्या जवळच्या व्यक्तीने सुद्धा तिला हे सांगण्याचा प्रयत्न केला की कशाला तिला राहू देते कशाला तुमच्या दोघांमध्ये ती पाहिजे असं आहे. पण आम्ही दोघी पण ना कोणाचंच ऐकत नाही की कुणाविषयी म्हणजे कुणी आमच्या दोघींविषयी एकमेकीला काय सांगितलं ना तर त्यावर खरंच आम्ही विश्वास ठेवत नाही सगळ्यात महत्त्वाचं. आणि ज्या काही कमेंट्स येतात ना त्याचा पण एवढं काही आम्ही विचार नाही करत. आम्ही त्या कमेंटचं सिरियसली घेत नाही मुळात. तुमचा नवरा फरक करतो किंवा कांचनवर जास्त प्रेम आहे नवऱ्याचं किंवा कोण म्हणतं सारिकावर जास्त प्रेम आहे नवऱ्याचं तर असं असतं. आम्ही तिघं आमच्या संसारात खूप खुश आहोत ना हेच आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. आणि चांगल्या पण कमेंट खूप येतात. या निगेटिव्ह कमेंट 4-5% जर बाजूला सोडल्या तर 95% कमेंट्स ना आम्हाला चांगल्याच येतात. आणि चांगलेच म्हणजे खूपच चांगले येतात. त्या कमेंट्स वाचून ना खरंच खूप छान वाटतं. सगळ्यांचे आशीर्वाद भेटतात. सगळे छान कमेंट करतात
तर खूप म्हणजे खूप छान वाटतं. आणि त्या सगळ्या लोकांचं ना मनापासून धन्यवाद की तुम्ही आमचं रिलेशनशिप समजून घेतलं आणि आम्हाला तुम्ही चुकीचं समजत नाही आहात. तर थँक्यू सो मच त्या सगळ्या माणसांसाठी जे आम्हाला खूप छान कमेंट करतात, लाईक करतात. तर तुमचे खूप खूप धन्यवाद परत एकदा. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या दोघींच्या ना या छोट्याशा कुटुंबाचा हिस्सा बना. माझं पण हेच म्हणणं आहे, तुम्ही बघत जावा आणि कमेंट पण छान छान करत जावा तुम्ही. आणि आम्हा दोघीला वेगळं समजायचा प्रयत्न पण कोणीच करू नका. कारण आम्ही दोघी ना काही झालं तरी एक आहोत. आणि कोणी छान माझ्याविषयी कमेंट केली, त्यांच्याविषयी वाईट केली तरी आम्हाला दोघीलाच एक कमेंट आल्यासारखं वाटतंय. म्हणजे वाईट करा, कमेंट करा, छान करा, असं दोघीला आल्यासारखं हा, आहे. म्हणजे कोणतीही कमेंट जर असली तर ती म्हणजे आम्ही कधी दोघींना वेगळं समजतच नाही. आम्ही दोघी एकच आहोत. आणि आहोंचं पण तसंच मत आहे की दोघींमध्ये कधीच फरक करत नाहीत. दोघींना म्हणजे एक समानच धरतात. आणि असंच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांचं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.